मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकता हाकला फिरू येतं पिकावर. या सुरेल ओढी कानावरती पडल्या की आपणास आठवण होते ते बहिणाबाईंची. मन हा माणसाच्या शरीरातील अतिशय गूढ आणि अतिशय महत्त्वाचा असा कप्पा. या अनावृत कप्प्याचा वेध घेण्याचे प्रयत्न अनेक प्रज्ञावंतांनी केल्याचे आपणास दिसते. विविध तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, धार्मिक आध्यात्मिक परंपरा यामध्ये मनाच्या विविध संकल्पना मांडल्याचे दिसते. भारतीय तत्त्वज्ञानातील उपनिषदांमध्ये मन हे इंद्रियांची नियमित साधना आहे असे सांगून मनावर नियंत्रण मिळविणे म्हणजे आत्मज्ञानाकडे वाटचाल करणे होय असे सांगितले जाते. आयुर्वेदामध्ये मनाचे 3 गुण सांगितले आहेत. सत्व, रज आणि तामस यावरून मनाची प्रकृती ठरते असे आयुर्वेद सांगतो. पाश्चात्य तत्त्वज्ञ प्लेटो म्हणतो की मन हे आत्म्याचा भाग आहे. मन विचारशील, भावनिक आणि वासनात्मक अशा 3 स्तरांमध्ये विभागून असतो. मनाच्या संदर्भात सिग्मंड फ्राईड या तत्त्ववेत्त्याने जगमान्य अशी संकल्पना मांडली आहे. फ्राईड यांनी चेतन मन, अचेतन मन आणि अवचेतन मन अशा मनाच्या 3 अवस्था सांगितल्या आहेत. जगभरातील कला साहित्याने या मानवी मनाचे गूढ उलगडण्याचा कसोशीने प्रयत्न केल्याचे दिसते. मराठी साहित्यात समर्थ रामदासांची मना सज्जना ही कविता आपणास आठवते. या कवितेमध्ये रामदासांनी मनाला शिस्त लावण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. मानवी मनाच्या विविध अवस्थांचे वर्णन करणारी बहिणाबाईंची मन ही कविता अतिशय भावस्पर्शी, संवेदनशील, अर्थप्रवाही आणि विचारमंथन करणारी अशी आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकता हाकला फिरू येतं पिकावर या चरणांनी कवितेची सुरुवात होते. पुढे मानवी मनाचे विविध पदर वर्णन करताना बहिणाबाई अनेक निसर्ग प्रतिमा, प्रतीके आणि उपमांचा अतिशय प्रभावी वापर करताना दिसतात. बहिणाबाई म्हणतात की माणसाचे मन हे हिरव्या कंच पिकातील एखाद्या खादाड जनावराप्रमाणे आहे. त्याला किती हाकलण्याचा प्रयत्न जरी केला तरी ज्याप्रमाणे खादाड जनावर फिरून फिरून पिकावर येतं त्याचप्रमाणे मन हे फिरून त्याच ठिकाणी येते. मनाला आवर घालणे हे महत् कठीण कार्य आहे. माणसाचे मन हे अनिर्बंध आहे अशी कवयित्रीची निरीक्षणे आहेत. कधी बहिणाबाईंना हे मन पाखराप्रमाणे भासते. पक्षी ज्याप्रमाणे क्षणभर जमिनीवर तर दुसऱ्याच क्षणी ते आकाशामध्ये भुरकन उडून जातं त्याच गतीने किंबहुना त्याहीपेक्षा अधिक गतीने माणसाचे मन हे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी भुरकन उडत राहते, ते स्थिर राहत नाही. बहिणाबाईंना हे मन अतिशय लहरी वाटते. ज्याप्रमाणे एखादे उंडारलेले ढोर कानात वारा शिरल्याने आपल्याच मस्तीत इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारीत हुंदडते, त्याचप्रमाणे माणसाचे मन कधीकधी त्या वारा भरलेल्या ढोराप्रमाणे हुंदडताना दिसते. या मनाचे वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात की हे मन फार जहरी असते. माणसाच्या मनापेक्षा काही वेळा जहरी विषारी साप विंचू बरे, कारण त्यांना उतरविण्यासाठी औषधे असतात, उतारा असतो. परंतु मानवी मनात एकदा विष भरले तर ते काही केले उतरत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रात सुद्धा असे कुठलेही औषध नाही, उतारा नाही की जे माणसाच्या मनातील विष उतरवेल. म्हणून हे मन साप विंचू यापेक्षा अधिक विषारी असल्याचे कवयित्री म्हणते. मनाच्या रूपांचे वर्णन करताना बहिणाबाई पुढे म्हणतात की हे मन प्रसंगी खाकसाच्या दाण्यापेक्षाही लहान तर दुसऱ्याच क्षणी हे मन एवढं मोठं होते की ते आभाळात सुद्धा मावत नाही. बहिणाबाई म्हणतात की माणसाचे मन वाऱ्यासारखे अतिशय मोकाट असते. ज्याप्रमाणे मोकळा वारा कुठूनही येतो, कुठेही जातो, त्याला कुठलाही पायबंद नसतो, रोकटोक नसते, त्याचप्रमाणे माणसाचे मन सुद्धा सैरभैर असते. ते मोकाट असते, त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण चालत नाही. कधीकधी बहिणाबाईंना माणसाचे मन हे आकाशातल्या विजेप्रमाणे भासते. ज्याप्रमाणे आकाशातील विजेला कुठलाही धीर नसतो, अधीर होऊन ती चपळतेने जमिनीवर येते आणि होत्याचे नव्हते करून क्षणात लुप्त होते, त्याचप्रमाणे मानवी मन सुद्धा अगदी क्षणाचाही विलंब न करता त्याच चपळतेने जडीस्थळी भ्रमण करीत असते. मानवी मनाची ही विविध रूपे पाहून बहिणाबाईंना प्रश्न पडतो आणि त्या देवाला विचारतात की देवा, या मनाची कल्पना तुला कुठून सुचली रे, की तुला असे कोणते स्वप्न पडले ज्यामुळे तू या मानवी मनाची अशी गूढ रचना केलीस. मन नावाच्या या अनुपम निर्मितीसाठी बहिणाबाई देवाजवळ कृतज्ञता व्यक्त करतात. देवा, हे जे तू मानवाचे मन तयार केले आहेस या तोडीची दुसरी कुठलीही वस्तू दुनियेत नाही. त्यामुळे तू अतिशय महान असा कलावंत आहेस.
हा भाव व्यक्त करताना बहिणाबाई म्हणतात, देवा कसं दिलं मन असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी, काय तुझी करामत, काय तुझी करामत.